असताना त्यांची भेट चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झाली। हस्तांदोलन करून एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांनी गप्पा सुद्धा मारलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्नही विचारला। त्यावेळेस ते आमचे जुने सहकारी आहेत आणि आम्ही वैयक्तिक वैर आमच्यामध्ये नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलेलं आणि त्यामुळे आमच्यामध्ये अशा पद्धतीनं गप्पा होऊ शकतात असं सुद्धा संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। विधान भवनाच्या परिसरामध्ये चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांची भेट झाली। सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। सागर, विधिमंडळात आज मतदान आहे, त्यानिमित्ताने वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्रित येत आहेत आणि गेल्या अधिवेशनाच्या या पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे एका लिफ्टनीवर जात होते, त्यावेळेचा संवाद असेल। त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना कॅडबरी गिफ्ट दिलं पहिल्याच दिवशी, तो संवाद असेल आणि आजचा संवाद। मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी समोरासमोर आल्यावर अचानक, अर्थात हे सगळे जुने सहकारी एकत्रित जवळपास 25 वर्ष महायुती एकत्रित होती, कालांतराने ते विभक्त झाले, पण जे स्नेहसंबंध असतात ते समोर आल्यावर एकमेकांना बोलण्यापर्यंत आपण किमान ठेवतो। ते महाराष्ट्राची संस्कृती आहे, तशा स्वरूपाचा हा संवाद आहे। यातनं थेट राजकीय कुठला अर्थ निघेल असं तुर्तास तरी दिसत नाही, कारण की आजच ह्या सगळे एकमेकांचे उमेदवार एकमेकांना पाडण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करत आहेत, पण समोरासमोर ज्यावेळेस हे मोठे नेते येतात त्यावेळेस संवाद केला जातो। फक्त या दोन नेत्यांमधला संवादाचा मुद्दा नाही आहे, तर इतरही संवाद नेत्यांचे झालेले दिसून येतात। जसं पाहिलं तर आज अनेक महायुतीचे नेते महाविकास आघाडींबरोबर चर्चा करत होते, महाविकास आघाडीचे नेते महायुतीबरोबर करत होते। यामुळे एकमेकांबरोबरचा संवाद याच्या पलीकडे याला फार राजकीय महत्त्व देता येईल असं मला वाटत नाही व्यक्तिगत। निश्चित सागर, माझ्यासोबत असेच राहा। पुढच्या बातमी संदर्भातले अपडेट सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। विधान परिषदेसाठी आमदारांचं